नमस्कार रसिक प्रेक्षक हो, गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत अक्कलकोट या देवस्थानी। तुम्हा सर्वांनाच माहिती आहे श्री स्वामी समर्थांचं हे देवस्थान। चला तर मग बघूयात इथले रहिवासी, भाविक आणि पर्यटक काय म्हणतात ते। अक्कलकोट फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर ज्यांचा भक्तगण पसरलेला आहे अशा श्री स्वामी समर्थ महाराजांचं देवस्थान। इथलं प्रसन्न वातावरण, लोकांच्या डोळ्यातील आपुलकी आणि स्वामी समर्थ महाराजांचं जागोजागी जाणवणारं वास्तव्य भारावून टाकणार आहे। सारे भाविक अपार श्रद्धेने स्वामींच्या चरणी येतात, त्यांच्याकडे साकडं घालतात आणि समाधानी मनाने निश्चिंत होऊन परत जातात। नमस्कार आजी। नमस्कार। तुमचं नाव? विजया सुरेश मशाळी। अच्छा, इथल्याच आहात तुम्ही? प्रॉपर अक्कलकोटच्या? अक्कलकोटच्या। किती वर्षांपासून इथे राहता? जन्मल्यापासून इथं। अच्छा, जन्मच तुमचा इथे झाला? माहेर सासर इथंच आहे। दोन्ही इथे? दोन्ही इथंच। रोज येते दर्शनाला येता? दर्शनाला येते। अच्छा, आणि स्वप्नामध्ये पण आले होते म्हणजे स्वामी समर्थ। स्वामी समर्थ स्वप्न म्हणजे आमचं पिढा कधी सरकते म्हणजे विचारले त्यांना स्वप्नात मी। हा, त्यांनी म्हणले 3.25 महिने झाडापासून असं वरचं प्रदक्षिण घालून। म्हणजे स्वामी समर्थ तुमच्या स्वप्नात आले, त्यांनी सांगितलं की असं 3.25 महिने झाडाला प्रदक्षिण औदुंबराच्या? औदुंबराचा। आणखी एकदम पहिला लग्न झाल्यावर त्यांना स्वामी समर्थ नमस्कार करून सगळं आले होते। मी म्हणले आमचं सगळं पोरं ते शिकतेत का नाही, चांगलं आहे का नाही म्हणले, तर त्यांनी म्हणले सगळं चांगलं होते, सगळं चांगलं होते असं म्हणले। सगळं चांगले झाले, सगळं चांगलं झालं आता। आणि मग 3.25 महिने तुम्ही रोज प्रदक्षिणा घातलं, त्याच्यानंतर दररोज दर्शनाला येते। अच्छा, त्याच्यानंतर मग रोजच येता? बरोबर। नमस्कार काका। नमस्कार। तुमचं नाव? माझं नाव बसवंत हनुमंत माळे। अच्छा, किती वर्षांपासून दुकान आहे? हे 11 वर्षापासून दुकान आहे। अच्छा, तुमची पहिली पिढी आहे की दुसरी पिढी आहे? पहिली पिढी। अच्छा, तुम्हीच केलंय? आमचं मामाचं असते। अच्छा, काय काय मिळतं आपल्या दुकानात? आमच्याकडे पुस्तक वगैरे मिळते, मूर्ती मिळते, अष्टकान, अच्छा, फोटो मिळते। आणि मग किती खप वगैरे होतो इथे? भाविक विकत वगैरे घेतात? गर्दी बघून असते। अच्छा, एका 100 जाते फोटो, 50 जाते, मूर्ती वगैरे 10-12 जाते। आता मग दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीची गर्दी पण बरीच असेल? गर्दी बरोबर। आता कसं, आता गणपती दत्त जयंती आहे ना, त्यामुळे आता स्टॉक मारायला पुस्तक वगैरे, त्यामुळे जाते। आता दत्त जयंतीमुळे दत्तांची गुरुचरित्र सप्तशती पुस्तक जाते, गुरुचरित्र जाते। अच्छा, त्यामुळे आहे गर्दी। हाय, नाव काय तुझं? पिंट्या। पिंट्या, काय करतोस तू? गंध लावतोस सगळ्यांना, आणि मग इथे जे येतात त्या प्रत्येकाला लावतोस, मग पैसे देतात लोक? काय करतोस त्या पैशांचं? काय करतोस पैशांचं? घरात देत। घरी देतोस? कोण कोण असतं घरी? मम्मी, पप्पा, दादा, दीदी। किती वर्षांचा आहेस तू? आता 8 वर्षांचा आहेस। आणि शाळेत जातो? किती वाजता असते शाळा? 7 ते 12। आणि मग 12 नंतर इथे येतोस रोज? आणि मग किती पैसे मिळतात दिवसभरात? रोजचे मोजत नाही. मोजत नाहीस तू? तुला मोजता येतात पैसे?
मग मोजत का नाहीस तू? घरी देतो. घरी देऊन टाकतो सगळे पैसे आणि मग तुला खाऊला नाही ठेवून घे. आई बाबा देतात खाऊसाठी पैसे, नंतर देतात. आणि मग मोठं होऊन काय व्हायचं तुला? पोलीस. काय करणार पोलीस होऊन? हा? पोलीस होऊन काय करणार? जे 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 हे आहे चोर त्याला पकड. चोरांना पकडणार. अजून काय काय करणार मोठं होऊन? सगळे वाईट कामं करणाऱ्यांना शिक्षा करणार का? नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव? रेणुका. अच्छा. किती वर्षांपासून इथे आहात? आम्ही 4 वर्ष झालं मी येऊन इथं. अच्छा. हा, आम्ही 4 वर्ष येऊन जाऊन इथं. काय इथे मग काय काम असतं तुमचं? मी इथं कामाला चपाती करायला आले मी. हा. आमचा मालक वारल्यावर. अच्छा. हा, मग मी इथं आल्यावर कामाला चांगलं स्वामी समर्थ सगळं मला चांगलं केलंय इथं आल्यावर. मला 7 मुलं आहेत. अच्छा. 3 मुली आणि 3 मुलं आहेत. हा. हा, आता मग असं काम विचार करायला मला घेतलं इथं कामावर. मग इथं आल्यावर माझ्या पोरा म्हणला की शाळेत इकडं सगळं संपूर्ण चांगलं झालंय. आम्ही 8:30ला येतो. 8:30ला आल्यावर 8:30 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत मी चपाती करतो. अच्छा. हा, मशीनवरनं चपाती करतो. 8 जण. मग 4ला गेले ना परत 7ला येतो. 11 वाजेपर्यंत करतो आम्ही. अच्छा. हा, 11 11:30 वाजताय मला सगळं जायला लागते. मग गर्दी खूप राहते. लई जण येत रोज 1 लाख लोक. तर गुरुपौर्णिमाला लाख लोक तिच्या जास्त लोक येतात. हा, आणि रोज किती पोळ्या मग लाटतात? रोज लई जातो. सकाळी 12 झाला चालू 4 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू. किती हिशोब नाही गेला. एका पंक्तीला 700 लोक बसले. मग हिशोबच नाही. हा, भरपूर संपलं की अजून चालू करतो. स्वयंपाक एक नाही ते एक. हे 60-70 किलो, 60 किलो, 65 किलो फुगवून यायचं. नमस्कार काका. तुमचं नाव? नामा विठ्ठल भोसले. किती वर्षांपासून आहात इथे? मी इथं 38 वर्ष झाले. तेव्हापासून सेवा करताय. आणि मग इथे तुम्ही काय काम करता? इथं आचारी जेवण बनवतो किचन मध्ये. सगळं जेवण तुम्हीच हो, बनवता? नाही 6 जण आहे आम्ही टोटल. अच्छा. काय काय रोज काय काय बनवता? रोज गुरुवार रविवार शिरा असतो. इतर वेळेस खीर, लापशी असते, 2 भाज्या असतात. भाजी, चपाती, आमटी असते. रोज एवढा सगळा स्वयंपाक असतो? हो हो. आणि साधारण किती बनवावं लागतं रोजचं? रोज एक 7 क्विंटल तांदूळ जातं. आणखीन एक 150 किलो तुरीची डाळ जाते. आणि परत एक 60-70 किलो शेंगदाण्याचं कूट. भाजी एक 200-250 किलो जाते. आणि पोळ्या? पोळ्या 700 किलोच्या जातात. म्हणजे जवळजवळ 700 किलो गव्हात पीठ जातं. एवढ्या सगळ्या स्वयंपाकात साधारण किती भक्त रोज जेवतात? रोज एक 20 ते 25 हजार लोक प्रसाद घेतात. आणि बाकी अजून इथे कसं काम सगळं तुम्ही करता? सकाळी 8 वाजता येतो. 10-10:30 वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक क्लिअर असतो आमचा. मग त्यानंतर इथे डबे भरतात. गावात एक 260 लोक आहेत. म्हणजे ज्यांना मुलं बाळं वगैरे आहेत ते बघत नाहीत, त्यांना गोरगरीब वगैरे आहेत त्यांच्यासाठी 260 डबे इथून जातात. जवळ गुरुपौर्णिमा दत्त जयंतीच्या आज 3रा वर्ष आहे. 4था वर्ष चालू होतं. गावात एक 260 डबे जातात. आणि मग त्या लोकांना मोफत जेवण मोफत देतात? जेवण करतात. हे गव्हर्नमेंट कडून आहे? नाही नाही, अन्नछत्राकडून. अन्नछत्र. आणि मग तुम्हाला पगार वगैरे किती? पगार नाही, मानधन आहे. मानधन आहे मला 12,500. आणि मग तुमचं कुटुंब वगैरे सगळं इथेच आहे? हो, कुटुंब इथंच आहे. इथंच राहतो. आणि मग रोज दर्शनाला जाता? हो, दर्शनाला वेळ मिळत नाही आम्हाला इथून जाण्याला. तरी आम्ही प्रयत्न करून जातो दर्शनाला. आणि दत्त जयंती, गुरुपौर्णिमा या सणांना खूप गर्दी असेल? हो, भयानक गर्दी असते. जवळजवळ 3-3.5 लाख लोक असतात.
गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, पुण्यतिथीच्या वेळेस वगैरे गर्दी भरपूर असते. आणि अन्नछत्र किती वर्षांपासून सुरू आहे इथे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात किती? 1988ला अन्नछत्राची स्थापना झाली. तिथून आतापर्यंत चालूच आहे. अखंड महाप्रसाद आहे. नमस्कार काका. नमस्ते. तुमचं नाव? संदीप. किती वर्षांपासून या घरात राहता? मी जन्मच माझ्या ह्या घरात झालेला आहे. आता माझं वय 45 वर्ष आहे. अच्छा, किती वर्षांपासून हे घर आहे, म्हणजे किती वाडा- पिढ्यांपासून? नियर अबाउट 85 ओके, 85 वर्षांचा हा वाडा वाडा आहे. आहे. वाव. आणि कितवी पिढी आता तुमची आहे ही? आता म्हणजे वडिलांनंतर माझी म्हणजे तिसरी पिढी आहे. अच्छा, ओके. आणि म्हणजे अगदी मंदिराच्या जवळ तुमचं घर आहे. हो. तर म्हणजे तुम्ही रोज दर्शन घेता? हो, दररोज सकाळी सगळे घरातले मेंबर सगळे उठले की सगळ्यांना आधी दर्शन. घरातून झाले की मग डायरेक्ट दर्शन करून मग कामाला सुरुवात. अच्छा. आणि कसं म्हणजे रुटीन वगैरे, आता इतके भाविक येत असतात सतत दर्शनासाठी, तर अगदी तुमचं मंदिराच्या बाहेरच घर आहे, तर मग येणारे जाणारे कायम घरात असतील, तर सगळं कसं मॅनेज करता? अगोदर तसं तेवढी काही गर्दी नव्हती, आता खूप वाढलेली आहे. त्यानंतर आता कोणी असं पाहुणे वगैरे येतात, काही आले मंदिरात की आपल्याकडेच येतात. त्यासाठी आणि आम्ही पण घरामध्ये एक 10-12 जण मेंबर आहोत. मग दररोज कोणी नवीन असतंच घरात, एक पाहुणा असतोच. मोठे मोठे वाडे, सात्विक वातावरण असलेलं मंदिर आणि रोज हजारो भक्तांना अन्नदान करणारं हे शहर प्रत्येकाने एकदा तरी बघायला हवंच.